बाबा, तुम्हाला जमत असेल तर आमच्या घरामध्ये राहायला तरच राहा आणि जे देईल खायला ते गोड मानून गुपचूप जेवण करा. नसेल जमत तर तुम्ही हे घर सोडून गावी राहायला जाऊ शकता. आज खरं तर तात्यासाहेबांच्या सुनेने बोलण्याची आणि वागण्याची सर्व मर्यादा ओलांडल्याच होत्या. परंतु तात्यासाहेबांचा शांत स्वभाव होता. सुमित्राताई गेल्यानंतर त्यांचा तो स्वभाव त्यांना बदलायचा नव्हता आणि मन मारून तात्यासाहेब कोणालाही काहीही न बोलता स्वतःची बॅग स्वतःच्या हाताने भरून दुपारी 12च्या गाडीने ते स्वतःच्या गावाला निघून गेले. परंतु गावाला जात असताना प्रवासात मनामध्ये विचार आला, काय होतो मी आणि काय झालं? कुठे होतं माझं ते भरलेलं कुटुंब? आणि आज माझी सुमित्रा गेली तर काय झालं आहे माझ्या भरलेल्या घराचं? खरं तर तात्यासाहेब यांचं वय 62 वर्षाचं होतं. परंतु तात्यासाहेब यांनी वयाच्या 55 वर्षीच त्यांच्या कामामधून रिटायरमेंट घेतली होती. माणूस त्याच्या नोकरीमधून वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होतो. परंतु मुलांच्या आग्रहाखातर तात्यासाहेब यांनी 55व्या वर्षी त्यांच्या नोकरीमधून VRS घेतली. तात्यासाहेब हे मूळचे महाडच्या गणपती जवळच्याच खेड गावामधील होते. परंतु नोकरी त्यांची ST मध्ये होती, त्यामुळे ते गोवा बॉर्डरवरती कामाला होते. परंतु मुलांच्या हट्टापायी आणि बायकोच्या तब्येतीमुळे त्यांनी त्यांच्या कामामधून लवकरच सुट्टी घेतली आणि त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात केली. तात्यासाहेब यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बायकोला नेहमी मुंबईमध्ये ठेवलं होतं. तात्यासाहेब यांनी अखंड आयुष्यभर कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला 1ही रुपया कमी पडावा नाही म्हणून 1 दिवसाची सुद्धा सुट्टी घेतली नाही आणि मुलांचं शिक्षण आणि त्यांचे लग्न खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलं. तसं पाहिलं तर तात्यासाहेब खूपच शिस्तीचे होते, परंतु तितकेच समाधानी देखील होते. तात्यासाहेबांचं नेहमी असं म्हणणं होतं की कुटुंबासोबत राहून मीठ भाकरी जरी खाल्ली तरी त्यामध्ये समाधान आहे. त्यांना जास्त पैशाची हाव नव्हती. तसं पाहिलं तर रिटायरमेंट घेतल्यानंतर सुद्धा त्यांना पेन्शन ही चालूच होती. त्याच रिटायरमेंटच्या पैशांमधून त्यांनी त्यांच्या बायकोचं ऑपरेशन केलं आणि सुमित्राताई देखील आता पूर्वीप्रमाणे ठणठणीत झाल्याप्रमाणे वावरत होत्या. सुमित्राताई अचानक काम करत असताना एके दिवशी चक्कर येऊन पडल्या होत्या. चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या लहान मेंदूला मार लागला होता. परंतु त्यावेळी सुमित्राताईंचं वय होतं 23 वर्ष. अंगामध्ये रक्त काम करण्याची उर्मी होती. जेव्हा पडले तेव्हा त्यांना 1 दिवस त्रास झाला, परंतु दुसऱ्या दिवशी नीट झाला. परंतु तेच दुखणं जेव्हा सुमित्राताईंचे वय झालं तेव्हा त्यांना परत एकदा उद्भवलं आणि त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. आणि ह्याच सततच्या डोकेदुखीमुळे सुमित्राताईंना त्यांच्या मुलांनी 1 दिवस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि चेकअप केलं. परंतु त्या चेकअपमध्ये असं समजलं सुमित्राताई यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे. ही बातमी तात्यासाहेबांच्या मुलांसाठी आणि तात्यासाहेबांसाठी पचवणं सोपं नव्हतं. ब्रेन ट्यूमर ही अशी गोष्ट आहे, यामधील पेशंट शक्यतो 50% बरा होतो आणि 50% त्याची शक्यता देखील नसते. परंतु आता तात्यासाहेबांनी आणि तात्यासाहेबांच्या मुलांनी निर्णय घेतला होता, काहीही झालं तरी ह्या आजारपणापासून आईची मुक्तता करायची. किती पैसे खर्चायला लागले तरी चालतील, कारण तात्यासाहेब आणि तात्यासाहेबांची 2ही मुलं आणि मुलगी चांगल्या कंपनीत आणि चांगल्या पदावरती कामाला असल्यामुळे घरामध्ये भरघोस असा पैसा येत होता. पैशाची कमतरता नव्हती, परंतु त्यांना त्यांची आई महत्वाची होती. म्हणून तात्यासाहेबांच्या मुलांनी तात्यासाहेब यांना आग्रह करून त्यांची नोकरी सोडून देण्यासाठी सांगितलं आणि आईसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याचा आग्रह केला होता. तात्यासाहेब यांचं कुटुंब असं
भरल्या घरासारखं गोकुळासारखं नांदत होतं. 2 मुले, त्यांच्या 2 सुना, मुलींचे लग्न झाले होते. सगळी नातवंड तात्यासाहेब आणि सुमित्राताई सांभाळत होत्या. तात्यासाहेब यांची पेन्शन, येणारे पैसे हे सगळे नातवंडांच्या खर्चासाठी आणि खाऊसाठीच देत होते. नातवंडांना देखील आजी आजोबांचा खूपच लळा होता. घरामध्ये 2 सुना आणि मुलं तात्यासाहेबांची आणि सुमित्राताईंची खूपच सारी सेवा करायची. तात्यासाहेब अभिमानाने सर्वांना सांगायचे, माझ्या घरामध्ये 2 सुना आल्या आहेत, परंतु आम्ही आमच्या सुनांना मुलींप्रमाणे वागवतो आणि तेही देखील आमच्यावरती आई वडिलांप्रमाणेच प्रेम करतात, जीव लावतात. तात्यासाहेब बोलत जसे होते अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या सुना देखील वागत होत्या. तात्यासाहेब यांची मुलगी ही बदलापूर जवळच्याच एका सिटीमध्ये राहत होती. तात्यासाहेबांच्या मुलीच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसल्यामुळे ती नेहमीच सुखामध्ये असायची आणि मुलगी सासरी सुखामध्ये असेल तर अजून कोणती गोष्ट आई वडिलांना हवी असते. अधूनमधून त्यांची मुलगी प्रिया देखील त्यांना भेटण्यासाठी येत होती. परंतु एक दिवस अचानक होत्याचं नव्हतं झालं. तात्यासाहेब सकाळी लवकर उठले आणि मार्केटमध्ये जाऊन त्यांनी देवासाठी आणि पूजेसाठी ताजी फुलं घेऊन आले. देवपूजा करत असताना तात्यासाहेब यांनी सुमित्राताईंना आवाज दिला, परंतु सुमित्राताईंनी तात्यासाहेबांना एकही उत्तर दिलं नाही. सकाळची गडबड होती आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त होते. मुलांना ऑफिसला जाण्याची घाई होती तर नातवंडांना शाळेमध्ये सोडण्याची, त्यांचा आवरून तयार करण्यासाठी सुनांची गडबड चालू होती. तात्यासाहेबांनी त्यांच्या धाकट्या सुनेला आवाज दिला, ज्योती, अगं मी केव्हापासून सुमित्राला आवाज देत आहे, परंतु तिने मला काहीच उत्तर दिले नाही. एकदा जाऊन आमच्या खोलीमध्ये पाहून ये. सुमित्राताई काय करत आहे? नेहा म्हणाली, हो हो बाबा, 5 मिनिटात जाते आणि तुम्हाला सांगते. परंतु 5 मिनिटं देखील त्यांना थांबायला वेळ नव्हता. तात्यासाहेब स्वतः पूजामधून उठले आणि सुमित्राताईंना पाहण्यासाठी खोलीमध्ये गेले. जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा सुमित्राताईंना पाहिलं तर तात्यासाहेब यांना खूपच मोठा धक्का बसला. कारण सुमित्राताई तर अंथरुणावरती पडल्या होत्या आणि त्यांचे डोळे उघडेच होते. तात्यासाहेब यांनी सुमित्राताईंना आवाज दिला. आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना समजलं होतं सुमित्रा तर आम्हा सर्वांना सोडून कधीच देवाघरी निघून गेली. तात्यासाहेबांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तात्यासाहेबांची मुलं आणि मुले सगळी तिथे धावत आले आणि पाहिलं तर आई त्यांना सर्वांना सोडून देवाघरी गेली होती. ही घटना अचानक घडली होती, कारण सुमित्राताईंच्या मेंदूचे ऑपरेशन करून देखील सुमित्राताईंना अचानक काय झालं असेल हे कोणालाही समजलं नाही. सुमित्राताईंच्या निधनाची वार्ता सर्व पाहुण्यांना, गावकऱ्यांना सर्वांना सांगितली आणि त्यांच्या देहावरती अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कार करण्यासाठी जेव्हा पाहुणे मंडळी जमा झाले होते तेव्हा ते विचार करत होते की सुमित्राताई यांच्या सुना आणि मुले किती रडत आहे. सासूसाठी सुना या रडताना एवढ्या पहिल्यांदाच सर्वांनी पाहिल्या होत्या. सर्वजण त्यांचं कौतुक करत होते की ती जीव लावत होत्या सुना सासूला. सुमित्राताईंचे सर्व विधी पार पडले. 13व्याचा विधी उरकल्यानंतर सर्वजण मुंबईला परत आले. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त झाला. मुले ऑफिसला जाऊ लागले. सुना त्यांच्या घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायच्या. नातवंडे शाळेमध्ये जात असायची. आता मात्र फक्त तात्यासाहेब एकटेच उरले होते. सुमित्राताई जाण्याची जास्त कमी ही फक्त तात्यासाहेबांनाच जाणवत होती. तात्यासाहेब विचार करत होते, जेव्हा सुमित्रा होती तेव्हा लग्न झाल्यानंतर कितीतरी वर्ष तिच्यापासून लांब राहूनच काढले मी, कारण नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहत होतो. सुमित्राताईने स्वतःच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी जीवाचा कधीही विचार न करता कष्ट करत राहिली आणि कुटुंबासाठी आजपर्यंत जगत राहिली. सुमित्राने तिचे हे चक्कर येऊन पडण्याचे दुखणे जर अंगावरती काढलं नसतं तर आज की आमच्यामध्ये असती आणि आमच्या वाट्याला हे दुःख आलं नसतं. असेच दिवसामागून दिवस जात होते.
मुलं त्यांच्या बायकांसोबत बाहेर फिरायला जायचे. कधी त्यांच्या बायका मैत्रिणींसोबत पार्टी करायला निघून जायच्या. परंतु तात्यासाहेब मात्र घरात एकटेच असायचे. जसं सुमित्राताईंचं निधन झालं आणि ते त्या तात्यासाहेबांना सोडून निघून गेले, तेव्हापासून तात्यासाहेबांच्या वाट्याला तो एकटेपणा आला होता. आणि म्हातारपणातील एकटेपणा हा काय असतो हा तोच माणूस समजू शकतो ज्याने तो अनुभवला आहे. एकदा की माणूस उतार वयात लागला की त्याला सर्वात जास्त गरज असते आपल्या जोडीदाराची. परंतु जोडीदार जर वयाच्या म्हातारपणामध्येच एकट्याला सोडून निघून गेला तर त्या जोडीदाराची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, ना मुले आणि ना सुना. तसेच तात्यासाहेबांची मुलं आणि सुना त्यांच्या विश्वामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आनंदी होते. परंतु एकटेपणा हा काय असतो हा फक्त तात्यासाहेबांच्याच वाट्याला आला होता. तसं तर तात्यासाहेब देखील मंदिरामध्ये जायचे, त्यांच्या मित्रांसोबत फिरायला जायचे. परंतु जे समाधान आणि सुख होतं ते मात्र हरपून गेलं होतं. एक दिवस तात्यासाहेब यांची मुलं आणि सुना बाहेर फिरायला जाणार होते. तेव्हा तात्यासाहेबांनी सांगितलं, अरे तुम्ही 4 जण बाहेर फिरायला गेले तर माझ्या जेवणाचं काय, मी काय खायचं आणि कसं राहायचं. जेव्हा तात्यासाहेबांनी हा विषय आपल्या मुलांना सांगितला तेव्हा मुलांनी सांगितलं, तात्यासाहेब आता आपण एक काम करूया, मी आणि माझी बायको सपना आम्ही दोघे फिरून येतो. त्यानंतर छोटा भाऊ रमेश आणि त्याची बायको ज्योती हे दोघे फिरून येतील. म्हणजे तुमच्या भाकरीचा आणि तुमच्या जेवणाचा देखील प्रश्न उरणारच नाही. तसं तर सपना आणि ज्योती आणि दोघे भावांनी मिळून फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु तात्यासाहेबांमुळे त्यांना सोबत फिरायला जाता येणार नव्हतं. त्यामुळे ते दोघेही देखील नाराज झाले आणि आपापसामध्ये बोलायला सुरुवात केली. यांच्यामुळे आम्ही आमचं जीवन जगायचं सोडून का द्यायचं. यांचं आता म्हातारपण झालं आहे, निम्म्या गवऱ्या मसनात गेल्या आहे, त्यामुळे हे तर आनंद घेत नाही. परंतु आपल्याला देखील आपल्या जीवनाचा आनंद घेता येत नाही. परंतु एकीची देखील हिंमत झाली नाही की आपल्या नवऱ्याला बोलायची किंवा सासऱ्यांसमोर बोलायची. गप मन मारून ज्योती सपनाला म्हणाली, ताई तुम्ही फिरून या, तोवर आम्ही इथे थांबतो. कारण त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हळूहळू आता तात्यासाहेब यांच्या सुना त्यांचा तिरस्कार करू लागले. परंतु मुलांच्या समोर तात्यासाहेब यांचं सुनांचं काहीच चालत नव्हतं आणि मुलांना त्यांचा तिरस्कार करायचे. तात्यासाहेब यांची मुलं त्यांना अजूनही आजारानेच बोलत होते आणि वागवत होते. परंतु तात्यासाहेब यांच्या सुना त्यांचा तिरस्कार करायला लागल्या हे त्यांना समजत होतं. एक दिवस तात्यासाहेब बदललेल्या वातावरणामुळे आजारी पडले आणि आजारी पडले तेव्हा तात्यासाहेब यांच्या धाकट्या मुलांनी तात्यासाहेब यांना दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यातून घरी आल्यानंतर तात्यासाहेब यांनी डाळ खिचडी खाऊन गोळ्या औषधं घेऊन झोपी गेले. परंतु दुसऱ्या दिवशी तात्यासाहेब यांनी त्यांच्या मोठ्या सुनेला सांगितलं, सुनबाई अगं माझ्या तोंडाला चव नाही, 2 दिवस झालं मला गोड लागत नाही. आज तू कोथिंबिरीची वडी बनवणार, मला खूप खावीशी वाटली आहे. त्यांची मोठी सुनबाई म्हणाली, बाबा मला अजिबात टाइम नाही, मला आज माझ्या मैत्रिणीसोबत पार्टी करायला जायचं आहे आणि मुलांना देखील क्लासला सोडून परत येताना घेऊन यायचं आहे. त्यामुळे माझ्याकडे अजिबात टाइम नाही. आज स्वयंपाक तुमची धाकटी सून बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही जे काय असेल ते ज्योतीला सांगा, मी नाही बनवणार. असं बोलून त्यांची मोठी सून सपना तेथून निघून गेली. तात्यासाहेबांनी त्यांच्या धाकट्या सुनेला म्हणजे ज्योतीला सांगितलं, ज्योती ए बाळा ज्योती, अगं बाळा माझ्या तोंडाला चव नाही, 2 दिवस झाले मी डाळ खिचडी खातो, परंतु अन्न मला गोड लागत नाही. बाळा तू आज माझ्यासाठी कोथिंबिरीची वडी बनवशील का ग. तात्यासाहेबांनी त्यांच्या धाकट्या सुनेला ज्योतीला विचारलं. परंतु ज्योतीने सांगितलं, नाही बाबा मला अजिबात वेळ नाही जास्तीचं काही बनवायला. मी आज सर्वांसाठीच डाळ भात बनवणार आहे आणि फ्रीज मध्ये शेंगदाण्याची चटणी आहे आणि भाकरी येताना मी बाहेरूनच घेऊन येणार आहे. कारण उद्या माझ्या मावस भावाचं लग्न आहे, त्यामुळे मला पार्लरला जायचं आहे.
असं बोलून धाकटी सून त्यांची निघून गेली. तात्यासाहेब विचार करत राहिले, अरे मी कधी आजारी असलो तर माझी बायको सुमित्रा माझी किती काळजी घ्यायची. मी काही बोलायच्या आधीच ती म्हणायची, अहो तुम्हाला हे करून देऊ का, ते करून देऊ का. माझ्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीत मी माझ्या आजारपणामध्ये ती मला खायला करून देत असायची. माझ्याच नाही तर माझ्या मुलांच्या देखील आणि सुनांच्या देखील आजारपणामध्ये ती भरपूर त्यांची काळजी घेत होती. परंतु आज माझी सुमित्रा नाही तर आज माझ्या मनाचा आणि शरीराचा देखील कोणी विचार करत नाही. तात्यासाहेब यांच्या मनामध्ये विचार आला की मुलांना सांगावं, परंतु मुलांना सांगून त्यांच्या संसारामध्ये भांडण लावून देणे हा तात्यासाहेब यांचा मूळचा स्वभावच नव्हता. तात्यासाहेबांनी विचार केला, चला मुलांना सांगून मुलं बायकांना चिडण्यापेक्षा मी बाहेरूनच कोथिंबिरीची वडी मागवतो. तसं तर तात्यासाहेब यांना रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन ही चालूच होती, त्यामुळे त्यांच्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती. तात्यासाहेब यांनी जवळच्या सुरुची हॉटेलमधून कोथिंबिरीची वडी पार्सल मागवली. तात्यासाहेब त्यांच्या रूममध्ये आराम करत होते. दारावरची बेल वाजली, परंतु हॉलमध्ये त्यांचा मुलगा टीव्हीवर बातम्या पाहत होता. 8 वाजत आले तरी देखील घरामधील बायका अजूनही घरामध्ये आल्या नव्हत्या. दारावरची बेल वाजली तसं त्यांच्या मोठ्या मुलाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतरला पार्सलवाल्याने विचारलं, तात्यासाहेब इथेच राहतात का. त्यावेळेला त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, हो, पण काय हवं आहे तुम्हाला. त्या मुलाने सांगितलं, तात्यासाहेब यांचं पार्सल होतं, तेच मी घेऊन आलो आहे आणि याचं पेमेंट झालं आहे. त्यामुळे मुलाने पार्सल दिलं आणि तो निघून गेला. दरवाजा लावल्यानंतर तात्यासाहेब यांच्या मुलाने तात्यासाहेबांना विचारलं, बाबा यामध्ये काय पार्सल तुम्ही असं मागवलं आहे जे रात्रीच्या वेळी आलं आहे. तात्यासाहेब यांनी सांगितलं, ज्योती आणि सपना अजून आल्या नाही का. तेव्हा दोघांनी सांगितलं, नाही आल्या, त्यांना यायला अजून अर्धा तास बाकी आहे. तात्यासाहेब म्हणाले, ठीक आहे, सांगतो मी तुम्हा सर्वांना, परंतु मला आधी एक वचन द्या तुम्ही की तुमच्या बायकांना काही देखील बोलणार नाहीत. मुलं म्हणाले, ठीक आहे. तात्यासाहेब बोला, काय झालं आहे. तात्यासाहेब यांनी सांगितलं, बाळांनो 2 दिवस मी आजारी आहे, माझ्या तोंडाला चव नाही. दररोज ते सारखी सारखी डाळ खिचडी खाऊन माझं पोट भरत नाही. त्यामुळे मी दोघी सुनबाई यांना सांगितलं होतं माझ्यासाठी कोथिंबिरीची वडी करा. परंतु एक जणीला पार्टीला जायचं होतं तर दुसरीला पार्लरला जायचं होतं. दोघींनाही जेवण बनवण्यासाठी वेळ नव्हता, त्यामुळे दोघेही तिथून निघून गेल्या. म्हणूनच मी माझ्यासाठी कोथिंबिरीची वडी ह्या जवळच्याच हॉटेलमधून पार्सल मागवली आहे. ही गोष्ट जेव्हा मुलांनी ऐकली तेव्हा दोघांनाही खूप त्यांच्या बायकांचा राग आला. आमच्या वडिलांच्या म्हातारपणामध्ये आणि आजारपणामध्ये आमच्या बायका जर त्यांना चांगलं खायला प्यायला देत नसतील तर काय उपयोग आहे ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा आणि पैशांचा. मुलं काहीही न बोलता गप्प बसले आणि अर्ध्या तासाने त्यांच्या दोघांच्याही बायका घरी आल्या. तेव्हा सर्वजण जेवायला बसले होते. जेवण करत असताना त्यांच्या मुलाने रमेशने कोथिंबिरीच्या वड्या सर्वांना वाटण्यासाठी घेतल्या. तेव्हा दोघींच्याही बायका त्यांच्या तोंडाकडे पाहू लागल्या. ह्या कोथिंबिरीच्या वड्या आम्ही दोघींनीही बनवल्या नाहीत, मग घरामध्ये आल्या कुठून. दोघीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या आणि खानाखुना करून एकमेकींना विचारत होत्या. तेव्हा रमेश म्हणाला, तुम्ही अजिबात प्रश्न आणि उत्तर शोधण्याचा विचारच करू नका. मी सांगतो त्या कोथिंबिरीच्या वड्या कशा घरात आल्या. तुम्हा दोघींना देखील तात्यासाहेबांनी कोथिंबिरीच्या वड्या बनवायला सांगितल्या होत्या. 2 दिवस झाले त्यांच्या तोंडाला चव नाही. दररोजची ती डाळ खिचडी खाऊन त्यांना आज खावीशी वाटली. आजारपणामध्ये कोथिंबिरीची वडी म्हणून त्यांनी तुम्हा दोघांनाही सांगितलं. परंतु तुम्ही दोघींनी तुमची कारणे सांगून आणि कामे सांगून दोघीही निघून गेल्या. तुम्ही कधी त्यांच्या मनाचा विचार केला का. आई गेल्यानंतर त्यांना किती त्रास झाला असेल. आई होती तोपर्यंत आईने तुमच्या प्रत्येक आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघं किंवा बाबा आजारी असल्यावर आई आमचंच नव्हे तर तुमचं देखील प्रत्येक काम करत होती. आईने तुम्हाला मुलीप्रमाणे जीव लावला. बाबांनी देखील कधी तुम्हाला सुनांची वागणूक दिली नाही. आजपर्यंत बाबांनी घरासाठी आणि आपल्या सर्वांसाठी कोणती गोष्ट कमी केली.
आजही बाबा मुलांना शाळेमधून सोडवण्याचं, घेऊन येण्याचं, भाजीपाला मार्केटमधून घेऊन येण्याचं काम ते स्वतः करत आहे. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करत आहे. हे सगळं करून देखील तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सासूरवास कधी बाबांनी तुम्हाला केलाच नाही ना कधी आईने केला. मग तुम्ही त्यांना असं का वागवत आहे? आई होती तोपर्यंत तुम्ही आई बाबा दोघांनाही जीव लावत होत्या, परंतु आत्ताच तुम्ही आमच्या वडिलांसोबत असं का वागत आहे? ज्योती आणि सपना साहेबांच्या दोन्ही सुना देखील खाली मान घालून आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकत होत्या, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे एकही शब्द नव्हता. त्या दिवशी सर्वांनी गपचूप जेवण करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र तात्यासाहेब यांच्या सुना त्यांच्या सोबत फक्त प्रेमाने वागण्याचं नाटक करत होत्या, कारण त्यांच्या मनामध्ये आता राग भरला होता तात्यासाहेबांविषयी. त्यांना नेहमी असं वाटायचं तात्यासाहेबांमुळेच त्यांचे नवरे त्यांना त्रास देतात. दिवाळीच्या सणाच्या वेळी तात्यासाहेब यांची मुलगी प्रिया त्यांच्या घरी आली. दिवाळीला येताना तिने तात्यासाहेब यांच्यासाठी खूप सारे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घेऊन आली होती, कारण प्रियाला देखील माहित होतं आई गेल्यापासून तिच्या बाबांची तब्येत ही खालावत चालली आहे. वयाच्या 65व्या वर्षीच तात्यासाहेब यांची तब्येत अत्यंत कमी होत चालल्यामुळे त्यांच्या मुलीला आणि मुलांना देखील काळजी वाटू लागली होती. त्या सगळ्यांना असं वाटत होतं तात्यासाहेब यांना आई गेल्याचं खूप सारं दुःख झालं आहे. म्हणूनच तात्यासाहेब जेवण सुद्धा नीट करत नाही आणि त्यांच्या तब्येतीकडे देखील दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच प्रियाने तिच्या बाबांसाठी लाडू बनवून आणले होते. तात्यासाहेब यांच्या सुना त्यांच्या नणंदेसोबत म्हणजे प्रियासोबत खूप चांगल्या पद्धतीने वागत होत्या, कारण प्रिया वर्षातून 1-2 वेळेस माहेरी येत होती आणि 2 दिवस राहून परत जात होती. त्यामुळे त्यांच्याशी तिला काहीच देणं घेणं नसल्यामुळे त्यात दोघी देखील आपल्या आनंदाने सोबत खूप चांगल्या पद्धतीने वागायच्या. प्रिया देखील त्यांच्यासाठी खूप सारे भरभरून करत होती, परंतु प्रियाला हे माहीत नव्हतं की तिच्या वहिनी तिच्या बाबांसोबत कशा प्रकारे वागत आहे आणि त्यांचा सांभाळ कशा प्रकारे करत आहे. 2 दिवस प्रिया आल्यानंतर बाबांना सतत विचारत असायची, बाबा तुम्ही कसलं टेन्शन घेत आहे का? दिवसेंदिवस तुमची तब्येत अत्यंत कमी होत चालली आहे. कोणासोबत काही बोलत देखील नाही. तुमचं काही दुखत आहे का बाबा? तुम्ही आम्हाला सांगा ना, आम्ही भक्कम आहे बाबा तुमच्यासाठी. बाबा आहे आम्हाला तुम्हाला आई गेल्याचे फार दुःख झाले आहे, परंतु बाबा आता आई परत येणार नाही. हे दुःख तुम्ही असं किती दिवस घेऊन जगणार आहे? त्यापेक्षा आहे तोपर्यंत तुम्ही आनंदाने आमच्या सोबत आयुष्य घालवा. आणि बाबा तुम्ही सदैव असे दुःखी राहिले तर आईच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? बाबा आईला देखील असं आवडणार नाही तुम्ही सदैव दुःखी राहिले तर. तात्यासाहेबांना त्यांच्या मुलीचे सर्व बोलणे समजत होते, परंतु तात्यासाहेब त्यांच्या मुलीला काहीही सांगणार नव्हते, कारण त्यांना देखील माहित होतं की माझी मुलगी सासरवासी नाही, फक्त 2 दिवसांसाठी दिवाळीच्या सणाला माझ्याकडे राहायला आली आहे. मग मी तिला दुःख का देऊ? आणि मुलीला समजलं तर म्हातारपणामध्ये तिचा बाप दुःखी आहे, त्यांच्या सुना त्यांचा छळ करत आहे, तर तिला हा त्रास सहन होणार नाही आणि ती देखील काळजीत पडून टेन्शन घेईल. त्यामुळे तात्यासाहेब यांनी प्रियाला काहीही न सांगण्याचा विचार केला. 2-4 दिवस दिवाळीच्या सुट्टीला राहून प्रिया जेव्हा सासरी निघाली, तिच्या सासरी तेव्हा तात्यासाहेब खूप रडले होते आणि तात्यासाहेबांच्या सुना एकमेकींना खानाखुना करून बोलत होत्या, बघा आता म्हातारा कसा रडत आहे. 4 दिवस लेक होती तर त्याला खूप आनंद मिळत होता. प्रिया म्हणाली, बाबा मी निघते, आता काळजी घ्या स्वतःची आणि अजिबात काळजी करू नका, आनंदाने राहा. तेव्हा तात्यासाहेब प्रियाला निरोप देत होते, तेव्हा तात्यासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रिया म्हणाली, बाबा आता मी जाते, परंतु काही दिवसातच मी तुम्हाला तुमच्या जावयाला घेण्यासाठी पाठवेल. मस्त माझ्याकडे राहण्यासाठी काही दिवस या. जागा बदलल्यावरती आणि हवा बदलल्यावरती तुम्हाला देखील बरे वाटेल. असं म्हणून प्रियाने सर्वांचा निरोप घेतला
आणि तिच्या सासरी निघून गेली. आता तात्यासाहेबांची परत रोजचेच दिवस आणि त्याच कटकटीत चालू झाल्या होत्या. मुली आपल्या कामाला ऑफिसला निघून जात होते, नातवंड शाळेमध्ये निघून जात होते आणि सुना मात्र दिवसभर तात्यासाहेबांचा छळ करत होते. फक्त जेवायलाच न देणे हीच गोष्ट नाही तर तात्यासाहेब यांच्याकडून घरातील छोटी मोठी कामे देखील त्यांच्या सुना करून घेत होत्या. मागच्या वेळी तात्यासाहेबांनी त्यांच्या मुलांना जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मुलांनी त्यांच्या बायकांना खूप साऱ्या गोष्टी सुनावल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे तात्यासाहेबांनी आता 100% नाही तर 200% मनामध्ये विचार केला होता. आता यापुढे मी कधीही माझ्या सुनांबद्दल मुलांना तक्रार करणार नाही, कारण मुलं लगेच सुनांना बोलतात. परंतु तात्यासाहेब म्हातारे किती दिवस असा सुनांचा त्रास सहन करणार होते. ते एकांतात बसल्यावर सुमित्राताईंची आठवण काढून रडत असायचे. ज्या तात्यासाहेबांकडे महिन्याला पेन्शन 30,000 रुपये यायचे, अख्खे जीवन त्यांनी आनंदामध्ये घातलं होतं, त्याच तात्यासाहेबांच्या जीवनाच्या ह्या वाटेवरती त्यांना एक एक दिवस घालवणे खूप कठीण जात होतं. एके दिवशी प्रियाचा फोन आला, बाबा तुमचा जावाई तुम्हाला घेण्यासाठी येत आहे, तुम्ही तुमची तयारी करून ठेवा. तात्यासाहेब देखील म्हणाले, का प्रिया? तात्यासाहेब आणि प्रियाचा फोन त्यांची सुनांनी ऐकला होता. त्यांच्या सुनांना खूप आनंद झाला. आता या म्हाताऱ्याची कटकट नसणार आहे. निदान महिनाभर तरी आपल्या डोक्यावरती ह्या म्हाताऱ्याचं टेन्शन नसणार आहे. नाहीतर हा म्हातारा घरात असल्यावर याची मुलं सतत आपल्याला याच्यामुळे बोलत असतात. दुपारी 3 वाजता तात्यासाहेब यांच्या जावाई तात्यासाहेब यांना घेण्यासाठी आले. तेव्हा त्यांच्या सुनांनी तात्यासाहेब यांच्या जावयाचा पाहुणचार केला आणि तात्यासाहेब यांच्या जावयाने तात्यासाहेब यांना घेऊन निघून गेले. सुना आनंदाने तात्यासाहेब यांना निरोप देत होत्या. त्यांना असं वाटलं होतं एकदाच्या या म्हाताऱ्यापासून सुटका झाली. तात्यासाहेब यांच्या लेकी प्रियाच्या घरी खूप आनंदाने राहत होते. तिथे गेल्यानंतर नातवंडांसोबत खेळणी, गप्पा मारणे, बागेमध्ये फिरायला जाणे, प्रियासोबत लहानपणीच्या गप्पा गोष्टी मारणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तात्यासाहेब यांचा दिवस कसा जात होता हे त्यांना देखील समजत नव्हतं. बघता बघता महिना पूर्ण झाला. तात्यासाहेब यांची तब्येत देखील आता चांगली सुधारू लागली होती आणि प्रियाला देखील हे समजलं होतं की बाबांची तब्येत चांगलीच आहे. बघता बघता तात्यासाहेबांनी प्रियाला म्हटलं, प्रिया बाळा, आता 1 महिना पूर्ण झाला आहे. मी तुझ्या घरी येऊन आणि बापाने लेकीच्या घरी जास्त दिवस राहू नये. बाळा, तुला देखील तुझा संसार आहे, त्यामुळे तू मला आता माझ्या घरी नेऊन सोड. प्रिया म्हणाली, असं कुठं लिहून ठेवलं आहे का? लेकीच्या घरी आणि लेकीच्या संसारात लुडबुड होत असते. बाबा थांबा ना अजून काही दिवस. परंतु तात्यासाहेब म्हणाले, नाही बेटा, प्रिया मला जावं लागेल. आणि तात्यासाहेबांचं बोलणं हे त्यांच्या मुलांसाठी अंतिम बोलणं असतं. त्यामुळे प्रियाने देखील जास्त आग्रह केला नाही आणि तात्यासाहेब यांना सोडण्यासाठी त्यांच्या जावयाला पुन्हा एकदा सांगितलं. तात्यासाहेब पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या आणि सुनेंच्या घरी आले होते, ज्योतीला आणि सपनाला. तात्यासाहेब आल्यानंतर पुन्हा ते संकट आल्याची चाहूल लागली आणि तात्यासाहेब यांच्या जीवनाची कटकट सुरू झाली. आता तात्यासाहेब यांच्या सुना त्यांच्या तात्यासाहेब यांच्याकडून खूप सारी कामे करून घेत होत्या. पहिल्यांदा तात्यासाहेब मुलांना शाळेमध्ये नेऊन सोडायचे, घेऊन यायचे. मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला घेऊन यायची, दळण टाकायचे, दूध आणायची, या सगळ्याच गोष्टी तात्यासाहेब करत असायचे. मुलं एकदा ऑफिसला निघून गेली की त्याच्या पाठीमागे सुना तात्यासाहेब यांच्याकडून भरपूर कामे करून घेत होती. परंतु आता तर सुनांनी लिमिट क्रॉस केलं होतं. तात्यासाहेब यांच्या दोन्ही सुना तात्यासाहेब यांच्याकडून सगळी भांडी घासून घ्यायचे, कधी लादी पुसून घ्यायचे तर कधी कपडे सुकायला घालायला सांगायचे. प्रत्येक घरातील छोटी मोठी कामं आता त्यांच्या सुना त्यांना सांगत असायचे. तात्यासाहेब देखील काहीही न बोलता गुपचूप सगळं काम करत असायचे, कारण त्यांना समजलं होतं आता काम नाही करायचं तर मग काय करायचं. कारण काम नाही केलं तर सुना बोलणार आहे आणि काम केलं तर सुना गप्प बसतील आणि मुलांना देखील सांगू शकत नाही. तात्यासाहेब यांच्या सुना त्यांना जेवायला सुद्धा वेळेवर देत नव्हत्या.
जेव्हा रात्रीचे सर्वजण जेवायला एकत्र बसायचे तेव्हा तात्यासाहेब झोपून घ्यायचे आणि मुलं जेव्हा तात्यासाहेब यांना विचारायचे, बाबा चला ना तुम्ही जेवायला, तेव्हा तात्यासाहेब बोलायचे, बाळांनो मी जेवलो आहे, तुम्ही जेवून घ्या. मुलांना देखील असा प्रश्न पडायचा. जे बाबा आमच्या येण्याची वाट पाहत असायचे, जेवणाची वाट पाहत असायचे, आम्हाला सोडून कधीही जेवत नव्हते. आज तेच बाबा आमच्या आधी जेवायला कधीपासून लागले. परंतु मुलांना काय समजलं नव्हतं. तात्यासाहेब यांच्या सुनांनी आधीच सांगितलं होतं तात्यासाहेबांना, तुम्हाला कोणाच्या तरी एकाच टायमाचं जेवण मिळेल. त्यामुळे त्यांच्या सुनांना त्यांना दिवसाचं जेवण देत होत्या आणि ज्यावेळी रात्री जेवणाची वेळ व्हायची तेव्हा त्यांच्या सुनांनी सांगितलं होतं. मुलांनी काही विचारलं तर त्यांना ह्याच प्रकारे उत्तर द्यायचं की मी जेवण केलं आहे, तुम्ही जेवून घ्या. हे आता दररोजच झालं होतं. जवळजवळ महिना झाला होता. तात्यासाहेब यांच्या सुना त्यांना रात्रीचं जेवण देतच नव्हत्या. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत खूपच कमी होत चालली होती. एक दिवस प्रियाने व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती तात्यासाहेब यांची तब्येत पाहिली. तेव्हा तिला काहीतरी प्रश्न निर्माण झाला आणि तिने विचार केला, बाबांची तब्येत दिवसेंदिवस का कमी होत चालली आहे? बाबा महिनाभर माझ्याकडे होते तेव्हा त्यांची तब्येत चांगली झाली होती आणि बाबा पुन्हा एकदा तिकडं गेले की त्यांची तब्येत कमी होते. हा काय प्रकार आहे? वहिनी, दादा बाबांची भरपूर काळजी घेत आहे, मग तरी देखील बाबांच्या तब्येतीला काय होत आहे? प्रियाला देखील आता प्रश्न पडत असायचा. एक दिवस तात्यासाहेब यांच्या सुनेने तात्यासाहेब यांना डाळीमध्ये पाणी ओतून रात्रीची शिळी चपाती खाण्यासाठी दिली आणि तात्यासाहेबांच्या डोळ्यांसमोर त्या डाळीमध्ये पाणी ओतून त्यांना खाण्यासाठी दिली. हातभर पोटाच्या खळगीसमोर तात्यासाहेब लाचार झाले होते. तात्यासाहेब यांना पेन्शन मिळत होती, परंतु जवळजवळ 6 महिने झाले होते. तात्यासाहेब त्यांच्या दोन्ही सुना तात्यासाहेब यांच्याकडून गुपचूप त्यांच्या पेन्शनचे पैसे काढून घेत होते. त्यामुळे तात्यासाहेब यांच्याकडे एकही रुपया राहत नसायचा. त्यामुळे बाहेरून पार्सल मागवून देखील त्यांना खाता येत नव्हतं. एक दिवस तात्यासाहेब त्यांच्या धाकट्या सुनेला ज्योतीला म्हणाले, अगं ज्योती, असं करू नकोस ग पाप, मला निदान चांगलं खायला तरी दे 2 वेळचं. तुम्ही दोघेही माझ्याकडून भरपूर काम करून घेता, त्या कामाबद्दल मी काहीच बोलणार नाही. निदान काम करतोय तर मला खायला तरी देत जा. परंतु त्यांच्या सुनांनी सांगितलं, म्हाताऱ्या, जास्त बडबड करण्याची काहीच गरज नाही. गुपचूप जे देतोय ते खात जा. जर नाही तर बॅग भर आणि उचलून निघून जा. हे शब्द त्यांच्या सुनेच्या तोंडून ऐकल्यानंतर तात्यासाहेब यांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि तात्यासाहेब स्वतःची मुलं ऑफिसला निघून गेल्यानंतर स्वतःचे कपडे एका बॅगेमध्ये भरून स्वतः त्यांच्या गावी निघून गेले. आणि हीच गोष्ट तात्यासाहेब यांना प्रवास करताना आठवत होती. कोणासाठी जगलो, कोणासाठी इतकं केलं? ज्या मुलांसाठी केलं त्या मुलांना एका शब्दाने देखील सांगू शकत नाही. तुमच्या बायका माझ्यासोबत कशा प्रकारे वागत आहे आणि माझा छळ करत आहे. कारण मुलांना सांगावं तर त्यांच्या संसाराची देखील चिंता आहे. कारण आज समाजामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूपच झालं आहे आणि मला नाही असं वाटत की माझ्या मुलांचा संसार तुटताना मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहावं. म्हणूनच तात्यासाहेब यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला होता. तात्यासाहेब गावाला येऊन राहत होते. आता मात्र पेन्शन त्यांच्याच हातामध्ये होती. त्यांचे जीवन आनंदामध्ये जगत होते. तात्यासाहेब यांची मुलं त्यांना खूप साऱ्या विनंती करत होते, बाबा तुम्ही गावी का राहायला गेले? इकडे काय कमी होतं? आमच्या सोबत आनंदाने राहत होते, मग तुम्ही का गेले? परंतु तात्यासाहेब यांनी मुलांना न सांगण्याचा पर्याय निवडला होता आणि एक शब्दाने देखील तात्यासाहेब यांनी त्यांच्या मुलांना काहीही सांगितलं नाही. मुलांना देखील प्रश्न पडला होता, बाबा असे अचानक न सांगता गावाला निघून का गेले? त्यांचा धाकटा मुलगा त्यांना घेण्यासाठी गावाला गेला होता, परंतु त्यांनी मुलाला परत न येण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता आणि मुलाला सांगितलं, बाळा तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा अधूनमधून मला भेटण्यासाठी तुम्ही गावी येत जा. तात्यासाहेब यांच्या निर्णयापुढे तात्यासाहेबांच्या मुलांचे देखील आता काहीच चालत नव्हतं. तात्यासाहेब आनंदाने त्यांचे जीवन जगत होते. एक दिवस त्यांनी विचार केला की दोन्ही मुलं आणि एक मुलगी असून देखील त्यांच्या विरहात मला राहावं लागत आहे. तो विरह आता मला सहन होत नाही.
म्हणूनच तात्यासाहेब यांनी त्यांचे जिवंतपणेच मृत्यूपत्र तयार केले. प्रिय बाळांनो, तुमचा कमनशिबी बाप. बाळांनो, तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझं देखील तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुमची आई गेल्यानंतर मी एकटा पडलो होतो, परंतु बाळांनो, तुम्ही माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली, सेवा केली, आदर देऊन अजूनही मला तुम्ही सन्मान देता. बाळांनो, परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असन, अचानक बाबा गावी का निघून गेले? मी कधी तुम्हाला एका शब्दाने देखील बोललो नाही. एकदा बोललो होतो, जे आज कोथिंबिरीच्या वड्यांवरून, म्हणून तुम्ही तुमच्या बायकांना खूप सारं बोलणं सुनावलं होतं. त्यामुळेच तुमच्या बायका त्यानंतर माझा खूप सारा छळ करू लागल्या. तुमच्या बायका माझ्याकडून घरातील प्रत्येक काम करून घ्यायच्या. सुरुवातीला तुमच्या बायकांनी मला 2 वेळचं जेवण द्यायचं, परंतु हळूहळू त्यांनी 2 वेळच्या जेवणावरून मला एका वेळच्या जेवणावरती आणलं. बाळांनो, मी रात्रीचं कधीच तुम्हाला सोडून जेवलो नाही रे. आजपर्यंत बाळांनो मी उपाशीच झोपत होतो. फक्त तुम्हाला सांगत होतो, बाळांनो मी जेवलो आहे. सुरुवातीला त्या मला 1 टायमाचं जेवण देत होत्या, परंतु हळूहळू नंतर त्या मला भाजीमध्ये पाणी टाकून रात्रीची उरलेली शिळी चपाती असं अन्न खायला द्यायला लागल्या. माझ्याकडे पैसे येत होते, पेन्शन येत होती, मी बाहेरून मागवून काही खाल्लं असतं. परंतु बाळांनो, त्यानंतर माझ्या पेन्शनचे पैसे देखील त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि मी त्यांना पैसे दिले नाही तर ते मला 1 वेळचं जेवण सुद्धा देत नव्हते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच कारणामुळे तुम्हाला सांगितल्या नाही, कारण मला माझ्या मुलांचा संसार उघड्या डोळ्यांनी तुटताना पाहायचा नव्हता. मी गावाला निघून आलो. प्रिया मला सतत म्हणायची, बाबा तुम्ही माझ्याकडे राहायला आले होते तेव्हा तुमची तब्येत खूप चांगली झाली होती. आता तुमची तब्येत दिवसेंदिवस का कमी होत आहे? प्रियाला देखील मी 1 शब्दाने देखील सांगितलं नाही, कारण तिला तिच्या संसारात मला दुःखी पाहायचं नव्हतं आणि माझ्यामुळे तिला टेन्शन द्यायचं नव्हतं. बाळा, मी इतका सारा त्रास होत होता म्हणून मी गावी आलो. बाळांनो, मी इतकाही स्वार्थी नाही. मुंबईमधील माझ्या 2 रूमा आणि गावचा बंगला आणि शेती, जी काही प्रॉपर्टी आहे ती तुम्हा सर्वांचीच आहे. मी काय ते घेऊन जाणार नाही. परंतु बाळांनो, जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत तरी तुमच्या बायकांनी मला चांगल्या प्रकारे सांभाळायला पाहिजे होतं. परंतु शेवटी माझंच नशीब खराब. त्याला मी काय करणार आणि तुम्ही देखील काय करू शकता? ठीक आहे बाळांनो, आनंदाने राहा आणि सुखाने संसार करा. बाकी जी काही प्रॉपर्टी आहे ती मी तुम्हा तिघांमध्ये समप्रमाणात वाटून दिली आहे. 2 वर्षानंतर जेव्हा तात्यासाहेब यांचं अल्पशा आजाराने निधन झालं, तेव्हा त्यांच्या श्राद्धाचा विधी उरकल्यानंतर त्यांच्या मुलाने तात्यासाहेब यांच्या गावच्या घरातील कपाट उचकून ते पत्र मुलांच्या हातात पडलं. पत्र वाचून त्यांच्या मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण जेव्हा बाबा ह्या जगात होते तेव्हा आमच्या बाबांचा छळ ह्या दोघींनी किती केला हे जेव्हा दोन्ही मुलांना समजलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. आणि प्रियाला देखील समजलं होतं की तिच्या वहिनी तिच्यासोबत किती चांगल्या प्रकारे वागत आहे, परंतु बाबांच्या मृत्यूला त्या जबाबदार होत्या आणि आमचे आई गेल्यानंतर सुनेंच्या छळाने कंटाळून ते गेले आहेत. बाबा जिवंत असताना बाबांनी एकदाही तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या नाही. काय बाबा, तुम्ही असं का वागले? एकदा देखील तुम्ही आम्हाला सांगितलं असतं की तुम्हाला काय त्रास होत आहे. आमच्या बायका तर आम्ही त्यांना कधीही माफ केलं नसतं. परंतु बाबा, आज तुम्ही आमच्यामध्ये असता. बाबांचं पत्र वाचून तिन्ही मुलं रडत होते, परंतु मुलांना रडताना पाहिलं. आज त्यांच्या आई बाप जिवंत नव्हते. शेवटी मुलांनी त्यांच्या बायकांना तर ह्या सगळ्या गोष्टींची शिक्षा दिली, परंतु शिक्षा देऊन देखील आईबाप परत येणार नव्हते. शेवटी प्रियाने देखील तिच्या वहिनींसोबत जे नाते होते ते कायमचे संपवले होते आणि तात्यासाहेब यांची मुलं देखील त्यांच्या बायकोंसोबत नीट वागत नव्हते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तात्यासाहेबांकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसताना देखील तात्यासाहेबांच्या सुनांनी त्यांची ही अवस्था करून ठेवली होती. म्हातारपण किती कडू असताना हे तेव्हा समजतं जेव्हा आपला जोडीदार म्हातारपणाच्या वाटेवरती आपल्याला एकट्याला सोडून निघून जातो. अशीच अवस्था तात्यासाहेबांची झाली होती जेव्हा त्यांची बायको त्यांना एकट्याला सोडून निघून गेली होती. आणि हीच अवस्था समाजामध्ये आज भरपूर साऱ्या आईवडिलांची झाली आहे. मुलं चांगली असली तरी मुलांच्या बायका त्यांना चांगलं वागवत नाही. फक्त आणि फक्त मुलांच्या संसारासाठी आईबाप त्यांना कोणत्याही गोष्टी सांगत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो,
तात्यासाहेबांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या बायका त्रास देतात ही गोष्ट सांगायला हवी होती की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.